तब्बल एका तासामध्ये 45,000पेक्षा जास्त तिकिटांचं ॲडव्हान्स बुकिंग करून बॉलिवूडमधील ॲडव्हान्स बुकिंगचे सगळे रेकॉर्ड्स तोडणारा स्त्री टू सिनेमा म्हणजे जे हॉरर युनिव्हर्स मॅड ऑफ फिल्म्स आहे त्याची नवीन इन्स्टॉलमेंट आलेली आहे, ज्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक. मुंजा आणि भेडिया या सिनेमांमध्ये आपण जे पाहिलं त्याच्यानंतरचा जो पुढचा सिक्वेन्स आहे तो या सिनेमामध्ये आहे आणि आपल्याला भीती, कॉमेडी, सस्पेन्स, युनिव्हर्स हे सगळे याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. तर स्त्रीचा जो सगळा आतंक होता, जी दहशत होती त्या चंदेरी शहरामधली, ते सगळं आपण पाहिले. पण आता चंदेरी पुराण हे त्या शहराचं जे रहस्यमय पुस्तक आहे, जे गोष्टींचं पुस्तक आहे, त्याच्या अनुसार आता एका नवीन भूताची किंवा नवीन दानवाची या शहरामध्ये एंट्री झालेली आहे. कारण स्त्री गेलेली आहे आणि त्याचाच सरकटा दानव असा उल्लेख आपल्याला या सिनेमात दिसतो. तर त्याची जी टोटल दहशत आहे म्हणजे दिवसा त्याचं मुंडकं सगळ्यांवरती टेहाळणी करतं आणि बाकीचं शरीर रात्री उचलून नेत असतं लोकांना, विशेषतः तिथल्या महिलांना. अशी या सिनेमाची सर्वसाधारण स्टोरी आहे. पण त्याच्या पुढच्या गोष्टी लेवलअप होतात जेव्हा विकीची जी छलावा किंवा ज्याला आपण आपल्या भाषेत चकवा म्हणूयात, तर ती चकवावाली श्रद्धा कपूर गर्लफ्रेंड येते आणि नंतर जो सामना या सगळ्यांमध्ये म्हणजे राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपार शक्ती खुराणा, अभिषेक बॅनर्जी आणि ही श्रद्धा कपूर यांचा जो सामना आणि जी त्या सरकट्या दानवाबरोबरचा संघर्ष आहे तो आपल्याला याच्यामध्ये युद्धाच्या स्वरूपामध्ये दिसून येतो. एकूण तुम्हाला फॅमिली ऑडियन्स आणि पैसा वसूल एंटरटेनमेंट ह्याच्यामध्ये आहेच. पण विशेष कौतुक करावं लागेल ते या फिल्मच्या मेकर्सचं की एक सक्सेसफुल फिल्म युनिव्हर्स खास करून हॉरर आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक हे केलंच पाहिजे. आणि विशेषतः ज्या गोष्टी बऱ्याचदा इंटरनेटवरती येत होत्या की इथे अक्षय कुमारचं किंवा काही कॅमिओ वगैरे आहे का, तर तुम्हाला अगोदरच सांगतो, फिल्मचं शेवटचं गाणं चाललं आहे म्हणून फिल्मच्या थिएटरमधून उठून जाऊ नका. मार्वेलवाल्यांनी एक घाणेरडी सवय लोकांना लावलेली आहे, ती म्हणजे पोस्ट क्रेडिट सीनची. आणि पोस्ट क्रेडिट सीनमध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल, याच्याशी संबंधित काहीतरी, काय ते मी सांगत नाही, पण याच्याशी संबंधित काहीतरी पाहायला मिळेल. मी जास्त काही सांगत नाही, शहाणे असाल तर समजून दा. बाकी हा सिनेमा बघायला पाहिजे का, तर नक्कीच बघायला पाहिजे. या सिनेमाला तुम्ही ॲक्टिंगच्या बाबतीत म्हणाल तर सगळ्यांनी म्हणजे श्रद्धा कपूरने यावेळी कुठे ना कुठे राजकुमार रावलासुद्धा कुठेतरी झाकोळले आणि त्याचसोबत डिरेक्टर अमर कौशिक यांचंही कौतुक केलं पाहिजे की सगळ्यांचं कॅलिबर त्यांनी अतिशय उत्तम वापरून घेतलेलं आहे. म्हणजे पंकज त्रिपाठी जेव्हा जेव्हा स्क्रीनवरती येतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक लाईनला हसायलाच पाहिजे, इतक्या उत्तम प्रकारे सर्वांनी कामं केलीत. त्यासोबतच या फिल्मचे रायटर, स्क्रीन प्ले आणि डायलॉग ज्यांनी लिहिले त्या निरेन भट यांचंही कौतुक केलं पाहिजे की इतकी सुंदर म्हणण्यापेक्षा इतकी भयावह आणि जम्पस्केअर आणणारी, घाबरवून टाकणारी गोष्ट आपल्यासमोर आणली. आधीच सांगतो, अगदी लहान मुलं हा फिल्म बघायला नेऊ नका, कारण जम्पस्केअर आणि काही अंडर द बेल्टवाले विनोद याच फिल्ममध्ये आहेत. त्यामुळे थोडंसं अगदी लहान मुलांना नेणं टाळा. ज्यांना बऱ्यापैकी ही दुनियादारी कळते तशी मुलं नेली तर चालतील. बाकी हा सिनेमा बघा आणि आम्हाला सांगा तुम्हाला कसा वाटला आहे. जाताना काय कराल तर आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करून सबस्क्राईबचं जे बटन आहे त्याला तुम्ही श्रद्धा कपूरकडे न्या किंवा मानतोड्याकडे नेऊन सोडा, मला घेणं देणं नाही, पण सबस्क्राईब झालं पाहिजे. आणि अशाच गमतीदार कॉन्टेंटसाठी दररोज पाहत रहा फिल्मी बुडबक.